रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार. राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. त्यातच राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असं उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे की 2 राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, पण शरद पवारांची राष्ट्रवादी घड्याळाच्या राष्ट्रवादीत मर्ज होणार का, या अनुषंगाने बोलताना अजित पवारांनी भूमिका मांडली आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले असून अद्याप प्रचारात नेते एकत्र दिसलेले नाहीत. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे प्रचारात कधी सक्रिय होणार, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. अखेर आजपासून रोहित पवार अजित पवारांसोबत प्रचारात सक्रिय होत आहेत. रोहित पवार आजपासून अजित पवार यांच्या समवेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. आज सकाळीच त्यांनी बोलताना म्हटलं आहे की लवकरच सुप्रिया सुळे, रोहित पवार, निलेश लंके पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेच्या प्रचारात दिसतील, असे सुतोवाच त्यांनी केला आहे. त्यामुळे रोहित पवार आज तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासोबतच घड्याळ या चिन्हाचा देखील प्रचार करणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपवर आणि पुणे आणि पिंपरीतील भाजप नेत्यांवर हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे आज काका अजित पवार यांच्यासोबत रोहित पवार हेही भाजपला लक्ष्य करतील का, भाजपवर टीका करतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.